जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. माझं नाव वेदांत आणि तुम्ही बघतात वेदूचे व्लॉग. आताच कुठे उठलेलो आणि पप्पाही चिकन आणायला पाठवला, पण आता पप्पांना तर नाही बोलू शकत नाही म्हणून आलो तर चिकन आलं, पण यो भोका घ्यायची इच्छा झालेली. नंतर विचार केला नको बोलून, कारण भोका आणला तर मम्मीच मनाबाहेर काढेल आणि त्याला ठेवेल, म्हणून बोललो नको. आमच्या घरांचा सिलेंडर खपलेला म्हणून मग तो मी दुकानात आणला, कारण गाडी येईल तेव्हा मग नंतर भरून घेईन. सिलेंडर तर दुकानात आणून ठेवलंय, पण आता गाडी येईल तेव्हा येईल, काय सांगता नाही कधी येईल. सिलेंडर आणण्यासाठी त्या ब्लूबेरीला आणलेली, पण आता ब्लूबेरीला ठेवून सायरनला आणलाय. थोड्या वेळानंतर मी कातलवाड्यात गेलो, कारण तिथं आज संभाजी महाराजांची जयंती साजरी होणार आहे, तर त्याची तयारी कशी चालली आहे ती मी बघायला आलो होतो. जाम टाइम झालेला तरी काय सिलेंडरची गाडी काय अजून आली नव्हती. जवळजवळ 12 झालेलं तरी पण सिलेंडरची अजून गाडी काय आली नव्हती ना. लाईट पण नेमकी गेलेली, तर टी व्ही पण बघत शकत नव्हतं. म्हणून मग घरा आलो आणि सकाळचे जो चिकन हाणायला गेलो तोच खात बसलो. नंतर संध्याकाळचे काय हल्ला काय माहीत, जाम पाऊस सुटलेला. माझ्या अंगात भलतंच आलस आलेला, पण जाऊन दे बोलू, पालखीला जावायचे म्हणून मम्मीने आलास सोडून दिला आणि पालखीला आलो लगेच. महाराजांच्या पुतळ्याजवळ पालखी आलेली होती, म्हणून मग आमच्या इथल्या पोरांनी थंड्याचं आयोजन केला होता. जो घोडवाला अण्णा होता तो स्वतः युट्यूबर होता, तो पण व्लॉगच काढत होता.